गाडीच्या टपावर बसून अश्लील हावभाव करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवलाय। स्टंटबाजी करणाऱ्या या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर कारवाई सुरू आहे। काळ्या गाडीच्या टपावर बसून स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होतोय। एवढंच नाही तर टपावर बसलेला एक तरुण अश्लील हावभाव करायचा। स्टंटबाजीसाठी हे दोघे मर्सिडीज सारखी आलिशान कार वापरायचे। या गाडीच्या काचाही रंगाने काळ्या होत्या। पुण्याच्या निगडी परिसरात हे दोघे स्टंटबाजी करायचे। पोलिसांच्या नजरेत हा व्हिडिओ येताच त्यांनी या दोघांचा शोध घेतला आणि त्यांना तात्काळ ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली। ओमकार कृष्णा मुंडे आणि त्याचा मित्र प्रतीक शेंगटे अशी या दोन तरुणांची नावं आहेत। स्टंटबाजीसाठी वापरलेली कारही आता जप्त करण्यात आलेली आहे। या दोघांच्या विरोधात भोसरी पोलीस स्टेशनमध्ये देखील आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईनंतर पोलिसांनी स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलाच इशारा दिला। एक युवक गाडीच्या टपावर बसून हावभाव करत आहे अशी माहिती मिळाली। त्या माहिती मिळताच माननीय पोलीस आयुक्त श्री विनय चौबे सर यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश मला दिले। त्या अनुषंगाने त्या ट्रॅफिक डिव्हिजनचे इंचार्ज निलेश गायकवाड यांना कारवाईसाठी तत्काळ रवाना करण्यात आले। त्या अधिकाऱ्यांनी ती गाडी लोकेट केली। ती गाडी होती मर्सिडीज MS 43R7272 हा त्या गाडीचा क्रमांक आहे। त्या गाडीवर एक ओंकार मुंडे नावाचा युवक टपावर बसून हावभाव करताना त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि प्रतीक शिंगटे तो ड्रायव्हर होता। या दोघांनाही काल संध्याकाळी ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्या विरुद्ध भोसरी MIDC पोलीस स्टेशन येथे IPC सेक्शन 279 336 व मोटर व्हेकल कायदा कलम 184 179 177 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गाडी चालवताना वाहतुकीचे सर्वसामान्य नियम पाळणं हे अत्यंत गरजेचं आहे। गाडी चालवताना टपावर बसून जीवघेणे स्टंट करणं हे स्टंट करणाऱ्यांच्या आणि तसंच इतरांच्याही जीवावर बेतू शकतं। ब्युरो रिपोर्ट साम TV न्यूज पिंपरी चिंचवड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।